मित्रांनो, आज आपण पाहूयात जुने पाठ्यपुस्तक इयत्ता 4 त्यातील एक धडा जगदीशचंद्र बोस. तू ताडामाडासारखा नुसताच उंच वाढला आहेस, अशा प्रकारे भाषेत माणसांना झाडाची उपमा देतात. पण माणूस व झाड यांच्यात खरोखर सारखेपणा आहे का? माणसाप्रमाणे झाडाला सुखदुःखाच्या भावना आहेत का? गुंगीचे औषध देऊन माणसावर शस्त्रक्रिया करतात, त्यावेळी माणसाला वेदना होत नाहीत. झाडांचेही तसेच आहे का? विष दिल्याने माणसे मरतात, तशी झाडेही मरतात का? माणूस झोपतो तशी झाडेही झोपतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे होय अशी आहेत. भारतातल्या एका थोर संशोधकाने ते प्रयोगांच्याद्वारे सिद्ध केले आहे. या संशोधकाचे नाव आहे जगदीशचंद्र बोस. जगदीशचंद्र बोस शाळेत शिकत असताना बागेतून काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांशी त्यांची मैत्री झाली. त्यांच्याबरोबर जगदीशचंद्र बोस नेहमी बागेत जात. तिथली हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले आणि गोड गोड फळे पाहून जगदीशचंद्र बोस भान विसरत. ते झाडात रमून जात, झाडांशी बोलत असत. त्यांच्या मित्रांना गंमत वाटे. ते जगदीशचंद्रांना विचारत, तुझ्याशी झाड बोलतात? ते म्हणत, होय. पुढे जगदीशचंद्र खूप शिकले. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन आले. वनस्पती शास्त्रात ते संशोधन करू लागले. त्यांनी लहान लहान यंत्रे तयार केली. गुंगीचे औषध, विष आणि दारू यांचा माणसासारखा झाडावरही परिणाम होतो हे त्यांनी यंत्राच्या साहाय्याने दाखवून दिले. माणसांसारखी झाडे देखील साधारणपणे रात्री 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंत झोपतात हे त्यांनी प्रयोग करून सिद्ध केले. लाजळूच्या झाडाला हात लावला की त्याची पाने लगेच मिटतात व फांदी मरगळते. लाजळूला विजेचा धक्का एका सेकंदात बसतो आणि पुन्हा शुद्धीवर यायला माणसाप्रमाणे त्यालाही 12 मिनिटे लागतात. ते त्यांनी एका छोट्याशा यंत्राद्वारे दाखवून दिले. हे यंत्र खूप साधे होते. एका काचेच्या तुकड्यावर काजळ फासलेले होते. लाजळूच्या फांदीला एक बारीक सुई लावलेली होती. लाजळूला विजेचा छोटासा धक्का देण्याची सोयही केलेली होती. तो धक्का देताच लाजळू परिणाम होईल. त्याचा आलेख त्या सुईमुळे काजळ लावलेल्या काचेवर निघत असे. हे त्यांचे नवीन संशोधन जगभर गाजले. त्यांना सर्वत्र खूप मान सन्मान मिळाले. इंग्लंडच्या राणीने तर त्यांना सर ही पदवी, बहुमानाची पदवी दिली. सर जगदीशचंद्र बोस हे भारताचे महान सुपुत्र ठरले. त्यांच्या संशोधनाने जग चकित झाले. अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.